3 तारखेपासून आम्ही पर्यावरण संतुलन सांभाळण्यासाठी आणि प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर लोकांनी करावा यासाठी नागरिकांना सातत्याने आम्ही आवाहन करतोय आणि त्यांना प्लास्टिक पिशव्या काढून त्यांच्या या अशा ढिगारे दररोज असे हजारो पिशव्या आम्ही गोळा करतो। आजपर्यंत आम्ही 10,000 पिशव्या आम्ही वाटप केलेल्या आहेत। 10,000 पिशव्या आम्ही वाटप केल्यात, परंतु लोकांना अजून त्यांचा अवेअरनेस कमी आहे। आमचं हे सिग्नेचर प्रोजेक्ट राहील। सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणजे आम्ही वर्षभर जोपर्यंत लोकांना ह्याचा अवेअरनेस होणार नाही आणि लोक स्वतःची कापडी पिशवी आमची दिलेली असो किंवा त्यांनी स्वतःची असेल हे कापडी पिशवी घेऊन येऊन ह्या मार्केटमध्ये असेल बाजारामध्ये असेल कुठेही काही खरेदी करत असताना स्वतःची पिशवी सोबत घेऊन येणार आणि प्लास्टिक वापरणार नाही हे त्यांनी काळजी करावी। हे पुढच्या पिढीसाठी आज बघतोय आपण 14 ऑगस्ट आहे, पावसाळ्याचे जवळपास 2.5 महिने संपून गेले परंतु पाऊस नाही। पावसाचा असा अभाव जर राहिला आणि पाणी जर नसलं तर आपलं जीवन काय होणार आहे, आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे। आपण याची काळजी घेतली पाहिजे आणि हे सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी आणि आपले आरोग्य आपली जबाबदारी यांच्या संयुक्त विद्यमाने जे आम्ही हा कार्यक्रम राबवत आहेत प्लास्टिकच्या पिशव्याचं निर्मूलन। प्लास्टिकमुळं आपण पर्यावरणचा ह्रास होतोय। ह्या प्लास्टिक पिशव्या जनावर खाऊन त्यांचं जीवन संपत आहे। ह्या प्लास्टिक पिशव्या शेतामध्ये जाऊन ज्या कुजत नाहीत आणि न कुजल्यामुळं शेतीचं सुद्धा आपण बघतोय की त्याची दर्जा तो खालावत आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे नागरिकांना लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी आणि आपले आरोग्य आपली जबाबदारी यांच्या संयुक्त विद्यमाने जे आम्ही हे पर्यावरणचं संतुलन सांभाळण्यासाठी प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी जो आम्ही कार्यक्रम राबवत आहेत आणि राबवत राहणार आहेत ह्या कार्यक्रमाला आपण स्वतःची काळजी स्वतः घेत